येथील संविधान चौकात शेतकरी व वाहन चालकांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी व शेतकऱ्यांनी रविवारी बैल बाजार पूर्णपणे बंद ठेवत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। या निर्णयामुळे बाजारपेठ ठप्प झाली असून घटनेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वरोरा तालुक्यातील शेतकरी जनावरे विक्रीसाठी नेत असताना वणी येथे काही व्यक्तींनी वाहनांना अडवून मारहाण केल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। याच पार्श्वभूमीवर वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी भरवण्यात येणारा बैल बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र येत निषेध नोंदवला। जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत असा अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला। निषेधकर्त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून सत्य समोर आणावे, जखमींची वैद्यकीय तपासणी करून अहवाल नोंदवावा आणि संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी केली आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाने या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई न केल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये असंतोष वाढत असून लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा। सह्याद्रीच्या राखणदारासाठी सूरज घुमे, वरोरा। दादा, या बाजार समितीमध्ये जे आहे मारहाण झाल्याचं कळत आहे, काय नेमकं मुद्दा आहे आणि काय तुमचं? माझं नाव रामदास नामदेव रागी, राहणार पुराणा। त्याच्या आम्ही सांगली बाजारला विकायला नेतो सर। याने आमच्या बैल समोर गाड्या चेकिंग केल्या आमच्याकडे दाखले होते, सातबारी होते। याने आम्हाला डायरेक्ट मारणं सुरू केलं सर। लई पोटे होते सर, कमीत कमी 20-25 जण होते। पूर्ण मारणं सुरू केलं आम्हाला संविधान चौकात, वणीला संविधान चौकात आम्हाला मारलं। मारल्याच्या नंतर त्याने जबरदस्तीने बैल नेऊन आमच्या गौरशिल्ले टाकले। पोलिसांना याबाबत आपण कंप्लेंट हो केली होती सर। हे आम्ही गेलो, निवेदन दिलं सर, निवेदन दिलं सर। तक्रार घेतली नाही, तक्रार टाळाटाळ केली आहे सर। आमचं वारंवार आमचं म्हणणं एकच आहे, तुम्ही मारू नका बा, पहिले कागदपत्र चेक करा। जर आमची काही गलती असेल कागदपत्रात तर आम्हाला जेलात टाका, पण अन्यथा तुम्ही मारू नका। तुम्हाला माराचा अधिकार कुणी दिला आहे? आम्ही निवेदन घेऊन वणी पोलीस स्टेशनला गेलो, 50 गाड्या घेऊन गेलो, 100-125 लोक गेलो सर। त्याच्यानंतर आमचं तिथं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेतली नाही। दुसरी गोष्ट, निवेदन घेतलं, त्यांनी डायरेक्ट सांगितलं आम्ही नंतर बघू। तिथं येऊन दुधगडी नावाचा एक कोणतरी माणूस आला आणि आम्हाला डायरेक्ट मायबंदच्या शिवाय देऊन राहिला, तिथं स्वतःहून धमकी देऊन राहिला। त्याच्यावर थोडी कारवाई करण्यात यावं सर। जर आमचा काही गुन्हा असेल तर आम्हाला जेलात टाकण्यात यावं। मारायला नाही सर, निवेदन घेऊन गेलो ते 12-13 जण लोक आले आणि डायरेक्ट एकदम ठाण्यामध्ये येऊन ते स्वतःहून आम्हाला धमकी देऊन राहिली 2 कॉन्स्टेबलच्या समोर। एवढ्या घाणेरड्या शिवात बोलले का सर, हद नाही अशी। हा, पूर्ण मायबंदच्या शिवाय गाडी ते दिल्या। त्याच्यानंतर जे कॉन्स्टेबल 2 जण होते त्यांना आम्हाला समजून घातली सर, आणि त्यांनी बोलले की तुम्ही काही बोलू नका, इथं तिथे काही तुम्हाला काही बोलायचा अधिकार नाही, ते असे बोलले सर। आमचं म्हणणं एवढंच आहे, आमचा काही गुन्हा न राहता आम्हाला मारहाण का करता? आमच्याकडे डॉक्युमेंट्स पूर्ण क्लिअर आहे। जनावर 2च आहे, 2 जनावर न्यायला परमिशन आहे। आज कास्तकरी लोकांची एवढी परिस्थिती बेकार आहे। आता बायकीचा संगम चालू झालाय सर। इथं 2 रुपये जे कमी भेटते, 10 रुपये जास्तसाठी आम्ही तिथं सांगली बाजारला जातो सर। त्याच्यानंतर कसं होते, संविधान चौकात येतात, पैशाची मागणी करतात आणि पैसे नाही दिले तर मारहाण करतात, गाडी गौरक्षणाला लावतात। मारहाण न करता तुम्ही पहिले कारवाई करा, आमच्यावर स्वतःहून कारवाई करा। आमच्या आता किती बैल तुमचे मारहाण करून त्यांनी 5 गाड्या 10 बैल गौरक्षणला टाकले। पुणे गौरक्षणला वणीच आहे। 5 गाड्याच्या वणीमध्ये हा पहिला नाही, वकील करा म्हणते सर। वकिलाले पैसे भरा, गाड्याले पैसे भरा, सोपतनामा भरा, गौरक्षणची खावटी भरा। सांगा आता, बिमार माणूस या स्वतःहून बैल घेऊन गेला, त्याला सांगून राहिला तो का मी बिमार आहो, मला जनावर विकायचे ते हे आहे, दाखला आहे, सर्वच काही आहे। तेवढे करून त्यांना फाडून टाकले आणि त्याच्यावर पोलीसवाल्यांनी कोणतीही ऍक्शन नाही उचलली। आम्ही ठाणेदार सरांना भेटायला गेलो, त्यांना पण सांगितलं बाहेर मिटिंगला गेले, आम्हाला कोणाला भेटून नाही दिलं। आम्हाला फक्त हातात निवेदन दिलं, वापस पाठवलं। स्टेशन मधले जे पोलीस निरीक्षक आले त्यांचं काय म्हणणं? त्यांचं म्हणणं एवढेच आहे, त्यांनी आले स्वतःवर आमचे पूर्ण चेक केलं आम्हाला। त्याच्यानंतर SP ऑफिसला फोन केला, SP ऑफिस समोरच्या यवतमाळ जिल्ह्यात बोलले आहे ते, पण त्यांचं म्हणणं एवढंच पडलं का आपला जिल्हा सोडून तिथं आम्हाला हे नाही करता येत, तुम्ही तिथं जाऊन तक्रार करा। ठाणेदार साहेबासोबत ते SP साहेब, ठाणेदार साहेब बोलले। आता त्यांनी बोलले का तुम्ही तिथं जा आणि परस्पर जाऊन तक्रार करा। तर याच्या पुढील जी खरेदी विक्री आहे, खरेदी विक्री चालू राहणार सर, खरेदी विक्री चालू राहणार। जनावर आम्ही नेणार,
आता आमचं एकच आहे, जीवाशी मरो नाहीतर रडो, एकच शब्द आहे आमचा. हा, शेतकऱ्याला एवढी गरज आहे आता हद नाही अशी. आणि कोणाच्या कपारावर लिहून नाही, हा खाटा काय, हा कसाही आहे. आम्ही काही 5 नगर 10 नगर एका गाडीत नेत नाही. ज्या लोकांनी गाड्या घेतल्या 15-15 लाखाच्या गाड्या घेतल्या, जनावरच्या भरोशावर नाही घेतल्या सर, स्वतःच्या मेहनतीने घेतल्या. पण आता ज्या गाड्या खाली राहते तर कोणी जनावरच्या ट्रिपा मारते. त्याच्यासाठी कसं 2 पैसे जास्त भेटते, बिचारायला निघून चालले जाते. पण तो काही कसाईचा धंदा नाही करून राहिलो सर. नाही आम्ही काठी गाडी अडवण्याचं नाही, त्यांना अधिकारच नाही ना. पोलीसवाल्यांना अधिकार आहे, बाकीच्या कुणाला अधिकार नाही. अधिकार सर्वांनाच आहे गाडी अडवायचा, अडवा. पण तुम्ही मारहाण नका करू. बजरंग दलवाले जर आमच्या गाडीत जर 4 नगर 5 नगर जर जनावर असेल, तुम्ही परस्पर कायदेशीर कारवाई करा, मारहाण करा, परस्पर कायदेशीर कारवाई करा. 2 नगासाठी तुम्ही मारहाण नका करा. मारहाण करतात, मोबाईल फेकतात, पूर्ण कागदपत्र फाडून टाकतात सर. त्याच्यामध्ये आमचं काही चालत नाही. 10-15 लोक येतात गुंडेशाही सारखे आणि मारहाण करतात. आमचं काही न ऐकता मारहाण करतात. सरपंच पाटील